श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे. तेव्हा अशाच अध्यात्माच्या गोष्टी ऐकण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री सद्गुरू स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनेलवर सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मोक्षदा एकादशीचं महत्त्व आणि कथा. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी असे म्हणतात. मोक्षदा एकादशीचा उपवास व व्रत केल्याने अनेक मनोकामना पूर्ण होतात, तसेच आपल्याला मोक्ष देखील मिळतो असे पुराणात म्हटले आहे. या दिवशीच भगवान श्रीकृष्णाने महाभारतातील कुरुक्षेत्रात अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले होते, म्हणून या दिवशी गीता जयंती सुद्धा साजरी केली जाते. या वर्षी बुधवारी म्हणजेच 11 डिसेंबर 2024 रोजी मोक्षदा एकादशी आहे. चला तर जाणून घेऊयात मोक्षदा एकादशीची पौराणिक कथा काय आहे. गोकुळ नावाच्या नगरात वैखानस नावाचा राजा राज्य करत होता. त्या राज्यात 4 वेद जाणणारे ब्राह्मण राहत होते. राजा प्रजाहितदक्ष होता. एका रात्री राजाला स्वप्न पडले. त्यात त्याचे वडील त्याला नरकात दिसले. सकाळी उठताच त्याने ब्राह्मणाकडे धाव घेतली आणि आपले स्वप्न सांगितले. राजा म्हणाला, मी माझ्या वडिलांना नरक यातना भोगताना पाहिले आहे. ते म्हणाले, मुला, मी नरकात पडून आहे, मला येथून मुक्त कर. त्यांचे हे शब्द ऐकल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे. मला या राज्यामध्ये सुख, संपत्ती, पुत्र, स्त्री, हत्ती, घोडा वगैरे कशातही सुख दिसत नाही. काय करावे? राजा म्हणाला, हे ब्राह्मण देवता, या दुःखाने माझे संपूर्ण शरीर जळत आहे. तुम्ही कृपया मला काही तप, दान, व्रत वगैरे उपाय सांगा, म्हणजे माझ्या पित्याला मोक्ष मिळेल, अन्यथा माझे जीवन निरर्थक होईल. ब्राह्मण म्हणाले, हे राजा, जवळच भूत, भविष्य आणि वर्तमान जाणून घेणाऱ्या पर्वत ऋषींचा आश्रम आहे. ते तुमची समस्या नक्कीच सोडवतील. हे ऐकून राजा ऋषींच्या आश्रमात गेला. त्या आश्रमात अनेक शांत मनाचे योगी आणि ऋषी तपश्चर्या करत होते, परंतु ऋषी त्याच ठिकाणी बसले होते. राजाने ऋषींना साष्टांग नमस्कार केला. ऋषींनी राजाकडून कार्यक्षमतेचा समाचार घेतला. राजा म्हणाला, ऋषीमुनींनो, तुमच्या कृपेने माझ्या राज्यात सर्व काही ठीक आहे, पण अचानक मला फार अस्वस्थ वाटते. हे ऐकून पर्वत ऋषींनी डोळे मिटून भूतकाळाचा विचार करू लागले. मग ऋषी म्हणाले, राजा, योग सामर्थ्याने मला तुझ्या वडिलांचे दुष्कृत्य कळले आहे. मागच्या जन्मी कामुक होऊन एका बायकोला त्याने रती दिली, पण त्याने त्याच्या बायकोला फार त्रास दिला. त्याच्या पापी कृत्यामुळे तुझ्या वडिलांना नरकात जावे लागले. राजा म्हणाला, ऋषी, कृपा करा, मला काही उपाय सांगा. ऋषी म्हणाले, हे राजा, मार्गशीर्ष एकादशीचे व्रत करून त्या व्रताचे पुण्य आपल्या वडिलांना अर्पण करावे. त्याच्या प्रभावाने तुझे वडील नक्कीच नरकातून मुक्त होतील. मुनीचे हे वचन ऐकून राजा राजवाड्यात आला आणि ऋषींच्या सांगण्याप्रमाणे कुटुंबासह मोक्षदा एकादशीचे व्रत पाळले. आपल्या व्रताचे पुण्य त्यांनी वडिलांना अर्पण केले. या प्रभावामुळे वडिलांना मोक्ष मिळाला आणि स्वर्गात जाताना ते पुत्राला म्हणू लागले, हे पुत्रा, तुझे कल्याण हो, असे म्हणत ते स्वर्गात गेले. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशीचे व्रत करतात त्यांची सर्व पापे नष्ट होतात. ही कथा वाचल्याने किंवा श्रवण केल्याने वायव्य यज्ञाचे फळ मिळते. श्री स्वामी समर्थ.